नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाचा अंतिम फैसला आता 27 जुलैपासून होईल. सलग 3 दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामध्ये मराठा आरक्षणाचा फैसला होऊ शकतो अशी आजची बातमी आहे. कारण त्या निमित्तानं आज सुप्रीम कोर्टात जी सुनावणी झाली त्यामध्ये हे निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ज्या मुलांनी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश घेतलेले आहेत त्यांचे प्रवेश हे टिकलेले आहेत, त्यांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे. तसंच जे प्रवेश होऊ घातलेले आहेत त्याविषयी सुद्धा कुठलंच भाष्य मराठा विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानं केलेलं नाही आहे. पण तरीसुद्धा ही जी सुनावणी आता पुढे ढकलली गेली आहे, जी 27 जुलैला आहे, त्यामध्ये नेमकं काय होतं याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, जे सरकारची बाजू मांडतायत. त्याचबरोबर आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे मूळ याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत, ते सुद्धा सुप्रीम कोर्टात लढतायत. तसंच आपल्यासोबत ओबीसी समन्वय कायदेतज्ञ ॲडव्होकेट संजय भाटे आहेत. ओबीसीचे काय प्रश्न आहेत या याचिकेला घेऊन किंवा एकूणच मराठा आरक्षणाला घेऊन ओबीसींचं म्हणणं काय आहे, विरोध असेल तर तो कोणत्या मुद्द्यांवर आहे हे ते आपल्याला सांगणार आहेत. तसंच आपल्यासोबत डॉक्टर अनिल लद्दड आहेत, जे अध्यक्ष आहेत सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे. या सेव्ह मेरिट सेव्ह नेशननीच ही याचिका दाखल केलेली आहे, ज्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. तसंच आपल्यासोबत शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे सुद्धा आहेत. मी सुरुवातीलाच विनोद पाटील यांच्याकडे जातो आहे. विनोद पाटील, आज सुप्रीम कोर्टात जे झालं ते अपेक्षित होतं की आजच कुठला ना कुठला निर्णय तुम्हाला अपेक्षित होतं, की तुम्हाला असं वाटलं की कपिल सिब्बल यांना आणखी वेळ मिळावा म्हणून सुनावणी पुढे ढकलली गेली, बरं झालं? आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये जे काही घडलं तेच अपेक्षित होतं. याचं कारण असं आहे की मागच्या तारखेलाच आम्ही वारंवार सांगत होतो, आमचे वकील सांगत होते की लॉकडाऊनच्या या आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी काही मंडळी सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर 1 तारखेला न्यायालयाने त्यांना नाकारलं, याचिका फेटाळली. 2 तारखेला न्यायालयाने निर्णय दिला आणि सांगितलं फायनल आउटकम. एकदा एखादी गोष्ट न्यायालयाने सांगितली तर यांच्याकडनं असं अपेक्षित होतं की अंतिम सुनावणी घ्या. परंतु वारंवार विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही मंडळी सुप्रीम कोर्टात गेले आणि आज त्याच्यावर चर्चा झाली. न्यायालयाच्या स्वतः लक्षात आलं आणि एक आनंदाची गोष्ट अशी की न्यायालयाने स्वतः क्लिअर केलं, आम्ही कुठल्या प्रकारची स्थगिती देणार नाही, कारण आमच्याच खंडपीठाने 2 निर्णय दिलेले आहे. एक याचिका फेटाळलेली आहे आणि एकामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की फायनल निर्णय जो असेल, अंतिम आदेश जो असेल तो बंधनकारक असेल. राहिला कपिल सिब्बल साहेबांचा विषय, कपिल सिब्बल साहेब त्या ठिकाणी बोलले, PS नरसिंह त्या ठिकाणी बोलले, मुकुल रोहतगी साहेब बोलले. सर्वांची व्यवस्थित चर्चा झाली. सगळ्यांचा एकच सूर त्या ठिकाणी निघत होता की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर एवढी मोठी सुनावणी शक्य आहे का? हजारो पानं त्या ठिकाणी द्यायचे, कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येत होता. यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता सगळ्यांना याची सवय करून घ्यावं लागेल. कोविडची जर परिस्थिती अशी असली तर आपल्याला ऑनलाईनची सवय करावं लागेल. त्यामुळे आज मराठा समाजाला एक दिलासा आहे असं जाधव साहेब मी नक्की मानेल. याचं कारण असं आहे की विरोधकांकडे वारंवार सांगितलं जात होतं की शेवटचा राऊंड आहे, एवढे विद्यार्थी पास झालेले आहे, एवढ्या मुलांना PGचा फायदा होईल. परंतु न्यायालयाने सांगितलं असं होत नसतं. तुमचं जे काही म्हणणं आहे आम्ही 2 वेळेस ऐकलं. आज आम्ही कुठल्याही प्रकारची स्थगिती त्या ठिकाणी देणार नाहीत. ठीक आहे. आपल्यासोबत डॉक्टर अनिल लद्दड सुद्धा, जे सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे अध्यक्ष आहेत. सेव्ह नेशन सेव्ह मेरिट या संस्थेकडनंच याचिका दाखल केली गेली सुप्रीम कोर्टामध्ये. आधी नागपूर खंडपीठामध्ये निर्णय आला, त्याला आव्हान देत ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत आणि मग सुप्रीम कोर्टानं म्हटलं की याच याचिकेच्या सुनावणीमध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय आहे की ज्या संदर्भामध्ये हायकोर्टातून पुन्हा सुप्रीम कोर्टात प्रकरण आलेलं आहे, हायकोर्टानं खरं तर मराठा आरक्षणावरती शिक्कामोर्तब केलं. तेव्हा मराठा आरक्षण जी टक्केवारी होती, जी राज्य सरकारनं अधिसूचनेमध्ये दिली होती, ती कमी केली. म्हणजे शिक्षणात 12% आणि नोकरीमध्ये 13% असं टक्केवारीचं प्रमाण केलं आणि मराठा आरक्षण वैध आहे असं हायकोर्टाने म्हटलं. पण त्यालाही चॅलेंज दिलं गेलं, म्हणजे आव्हान दिलं गेलं सुप्रीम कोर्टात.
सेव्ह नेशन सेव्ह मेरिट किंवा सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या याचिकेबरोबरच आता मराठा आरक्षणाची जी याचिका आहे ती सुद्धा क्लब होते आणि तशी मग सुनावणी ही 27 जुलैला 3 दिवस सलग सुरू राहणार आहे. मी पुन्हा जातोय डॉक्टर अनिल लद्दड यांच्याकडे. अनिल लद्दड, जेव्हा सेव्ह मेरिट सेव्ह नेशननी याचिका दाखल केली मेडिकल PGच्या प्रवेशांना घेऊन, तेव्हा विचार काय होता? मराठा आरक्षणाला विरोध करणे हा विचार होता की जे मेरिटचे विद्यार्थी आहेत त्यांचं भलं व्हावं, त्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्यानं प्रवेश मिळावा हा हेतू होता? नेमका हेतू काय होता? हेतू आमचा स्पष्ट आहे. आम्हाला कोणाचाच विरोध करायचा नाही आहे. आम्हाला मर्यादा हवी आहे. आरक्षणाची मर्यादा किती व्हायला पाहिजे? इंदिरा साहनी जजमेंटमध्ये ती मर्यादा आखलेली आहे. 50% वर जाऊ नये आणि राहिलेलं 50% जर मेरिटच्या आधारावर ज्यांना मिळेल सगळ्यांना मिळेल. म्हणजे एकीकडे लोक आपल्या समाजासाठी आरक्षणाची गोष्ट करतात, फक्त आम्ही मेरिटची गोष्ट करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश आहे. मेरिट म्हणजे फक्त ओपन वर्ग करता नाही आहे. अनारक्षित वर्ग सोबत आरक्षित वर्गाचेही मुलं जे मेरिटमध्ये येतात त्यांचाही समावेश त्याच्यात असतो. त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटीज अर्ध्या तरी राहायला पाहिजे, कमीत कमी 50%, जे कोणत्या तरी एका वर्ग किंवा संप्रदायाला धरून नसतात, फक्त मेरिटला धरून असतात आणि जे सगळ्यांसाठी असते. माझ्या मते हा जो धोरण आहे खरं समाजवादी धोरण हा आहे की मेरिटची गरज नाही का समाजाला? तुम्ही सांगा, प्रत्येक ठिकाणी आपल्याला मेरिट हवं असते जेव्हा आपलं काम पडते. मग हे मेरिटच्या मुलांना जर तुम्ही संधीच नाही देणार तर हा समाज आणि हा देश कसा पुढे जाईल? याचा विचार कोणीतरी करायला पाहिजे. की नुसतं राजकारण सुरू असते प्रत्येक ठिकाणी. कोणतेही राजकीय पक्ष मेरिटला अपहोल्ड करायला तयार नाही आहे. मग मेरिटवाल्यांनी कुठं जावं? मग आमच्यासारखे संस्था उभे राहतात ज्यांनी आजपर्यंत कधीच सरकार समोर, कोणाच्याही सरकार समोर कधी आव्हान केलं नाही कोणत्याही गोष्टीला धरून. एकही आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे ओपन वर्गाच्या लोकांनी. त्यांना सडकेवर यावं लागलं कारण अपॉर्च्युनिटीज संपत आहेत. मेरिटचे मुलं जातील, सगळ्यांना याचा फटका बसणार आहे. याचा विचार गंभीरतेने व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा सामाजिक आरक्षणाला विरोध आहे. सामाजिक आरक्षण नसावं, सर्वांना खुल्या पद्धतीने प्रवेश असावेत. नाही, तुम्ही माझं ऐकलं नाही बरोबर. मी म्हटलं मर्यादा असायला पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाने मर्यादा आखून ठेवलेली आहे इंदिरा साहनी जजमेंटमध्ये 50%ची. तर त्याच्यावर सगळ्यांनी अंमल करावा हे आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, पण राज्य सरकारनं या प्रश्नाच्या, तुमच्या प्रश्नाचा विचार केला होता आणि राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की राज्यात जे मराठा आरक्षण SCBC लागू केले गेलेलं आहे ते राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये, राज्यातल्या नोकर भरतीमध्ये आम्ही लागू केलेलं आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात ते आम्ही देतो आहे. कारण कालांतरात किंवा काळाच्या ओघात मराठा समाज मागासलेला झाला आहे तसा अभिप्राय किंवा तसं ज्याला म्हणूया अहवालाद्वारे सिद्ध केलेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगानं आणि म्हणून मग हा निर्णय झाला असं राज्य सरकारचं म्हणणं आहे. डॉक्टर अनिल लद्दड, निर्णय सुनावणीमध्ये सगळं दूध का दूध पानी का पानी होने वाला है. ठीक आहे, दूध का दूध पानी का पानी होने वाला आहे. हाच प्रश्न मला विनायक मेटेंना विचारायचा आहे. विनायक मेटे, ठीक आहे, राज्यातल्या शिक्षण संस्थांमध्ये किंवा राज्यातल्या नोकर भरतीमध्ये SCBC आरक्षण लागू केलेलं आहे. शिक्षणात 12, नोकरीत 13, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही मेडिकल PGसाठी, पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांसाठी सुद्धा ही अट लावता की जी मेडिकल एक्झाम ही इंडियन मेडिकल काउन्सिलच्या अंडर होते तिथे सुद्धा तुम्ही लागू करता का? तर त्या संस्था राज्यात आहे म्हणून मग सेव्ह मेरिट सेव्ह नेशन सारखी संस्था पुढे येते आणि आव्हान देते. विनायक मेटे, सांगू इच्छितो, सर्वप्रथम एक सांगू इच्छितो आपल्याला की आज जे सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली त्यामध्ये आपल्या या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनवर स्थगिती आली नाही किंवा सुप्रीम कोर्टाने काही भाष्य केलं नाही. याबद्दल खरं म्हणजे त्यांचं आभार मानलं पाहिजे. त्यामुळे एक आनंदाची बातमी ही निश्चितपणाने आपल्याला आहे. दुसरी गोष्ट
आणि मला एक प्रकर्षाने जाणवली, शासनाच्या वतीनं मग मुकुल रोहतगी असतील, पटवालियाजी असतील, साखरेजी असतील, हे सगळे जे वकील होते सिनियर काउन्सिल, जे आरक्षणाच्या याला सपोर्ट करणारे जे काही आपले कपिल सिब्बल असतील किंवा बाकीचे आणखीन वकील आपले असतील, हे सगळे वकील सुद्धा काही बाजू मांडत होते. पण या सगळ्यांच्या मध्ये मी आपल्याला एक अतिशय जबाबदारीनं सांगू इच्छितो की सरकारनं असं काही एक धोरण, आराखडा, प्लान यांच्या समोर काही दिलेला होता असं काही चित्र स्पष्ट दिसलेलं नाही. खरं म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांनी 1-2 दिवस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सगळ्याशी संपर्क साधला, परंतु ते साधून एक व्यवस्थितपणे प्लान त्या सुप्रीम काय करायचा, कुणी काय मांडायचं, कुणी काय करायचं, हे काही झालेलं दिसलं नाही मला. त्याचं कारण असं की समोर पार्टीचे जेव्हा दिवाण जे सिनियर काउन्सिलर हे जेव्हा बोलत होते, घ्यावी सुनावणी घ्यावी, आज त्याच्यावर निकाल होत नाही तर पुढच्या वेळेस लवकरात लवकर ताबडतोब 8 दिवसामध्ये घ्यावी. आणि मला आश्चर्य वाटतं की या संदर्भामध्ये आपल्याकडून, सरकारकडून किंवा अन्य कुणाकडून काहीही विरोध झाला नाही. पहिल्यापासून हे सांगितलं गेलं पाहिजे की जी सध्याची विशीवर चालू आहे आपलं सुनावणी, हे कधीही त्याच्यावर निश्चितपणानं आपण चांगली बाजू मांडू शकत नाही, कागदपत्र दाखवू शकणार नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. आता मूळ मुद्दा असा आहे की आता 27, 28, 29ला 3 दिवस तिथं सुनावणी होणार आहे. या 3 दिवसामध्ये करोना संपणार आहे का, प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे का, किंवा अशीच विषयावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होणार आहे, याच्याबद्दल हे कुणीही काही सांगू शकत नाही. मग 27, 28, 29ला जर अंतिम सुनावणी जर होत चालली आणि त्याच्यामध्ये जर आपण काही वेळ कमी पडला, टेक्निकली प्रॉब्लेम आले, कागदपत्र व्यवस्थित दाखवू शकलो नाही, तर याला जबाबदार कोण आहे? तर त्यामुळं आपण सरकारच्या वतीनं जी बाजू मांडायला पाहिजे व्यवस्थितपणाने प्लान करून, ती तिथं मांडली गेली नाही, मी स्पष्टपणे अतिशय जबाबदारीनं सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, जे आता मेरिट जेव्हा हे चालले, त्यांना मराठा समाजातली गरिबी दिसत नाही. आताही त्यांच्या बोलण्यामध्ये कितीतरी विरोध वाढतोय. म्हणजे ज्यांना मिळतंय त्याच्यातले मेरिट तुम्ही या मेरिटमध्ये आले पाहिजे, ज्यांना रिझर्वेशन मिळत नाही त्याच्याही मेरिटसाठी ते आले पाहिजे. यांच्याच मनामध्ये कितीतरी विरोध वाढतांच्या बोलण्यात. दुसरी गोष्ट एक मी आपल्याला सांगू इच्छितो, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं स्वर्गीय अण्णासाहेबजी पाटील साहेब यांनी जी या राज्यामध्ये चळवळ उभी केली, फक्त गरीब श्रीमंत याच्यावर उभी केली. श्रीमंत कोणत्याही जाती धर्माचा असावा, त्याला कोणतीही सवलत रिझर्वेशनची मिळू नये. जे गरीब आहे ते कोणत्याही जाती धर्माचे असो, पण त्यांच्याबद्दल मात्र त्या काळामध्ये सगळ्यांनी निषेध केले, त्यांचे सगळ्यांनी त्यांना विरोध केला. काँग्रेसनी तर खूप विरोध केला, त्यांना पक्षातून काढून टाकायचं काम केलं. ह्या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये केवळ मेरिटची गोष्ट अण्णासाहेब पाटील आणि आम्ही मंडळींनी केली म्हणून त्या काळामध्ये घडली. त्यानंतर आम्ही की काही जरी झालं तरी सध्याची आरक्षणाची प्रचलित पद्धत हे केंद्र सरकार, राज्य सरकार सुद्धा हे बदलू शकत नाही. त्यामुळं हा जो आग्रह आहे श्रीमंत आणि गरिबाचा, हा फक्त बोलायला चांगला आहे, लिहायला चांगला आहे, ऐकायला सुद्धा चांगला आहे, पण प्रत्यक्षामध्ये जी लोकशाहीची प्रक्रिया सध्या आणि कायद्याची प्रक्रिया सध्या आहे, जी आपण स्वीकारली आहे, त्याच्यामध्ये हे शक्य नाही. त्यामुळे आम्ही असा मराठा समाजाने निर्णय घेतला की मराठा समाजातले जे गरीब लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, यांना रिझर्वेशन, आरक्षण, सर्व्हिस, नोकरीमध्ये असेल, शिक्षणामध्ये हे मिळालं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे आरक्षण आम्ही मागतोय. आणि ते लिगली कसं योग्य आहे हे सर्व तोपरी आतापर्यंत सिद्ध झालेलं आहे. म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगानं हे केलेलं आहे, तुमच्या उच्च न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केले, सर्वोच्च न्यायालयावर अजून मी जी भूमिका घेतलेली आहे, जे त्याचं सर्वे केलेलं आहे, हे सगळं योग्य प्रकारे झालेलं आहे. ठीक आहे. आम्हाला आता एवढीच भीती आहे. सचिन सावंत
आत्ताच विनायक मेटे म्हणाले की राज्य सरकारनं जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती, जी तजवीज घ्यायला पाहिजे होती, ती घेतली गेली नाही. त्यांचा अजूनही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंतिम सुनावणीला विरोध आहे आणि त्यासाठी ते राज्य सरकारनं पुरेशी बाजू मांडली नाही सुप्रीम कोर्टात आजही, असं मानतायत. विनायक मेटे साहेब, काय झालंय की ते मराठा समाजाचे नेते म्हणून आपल्याला मतं मांडतात, परंतु त्यांच्यातला मनातला जो भाजप आहे तो काही जात नाही. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन हा पक्ष ते तनानी आणि मनानी भाजप जवळच आहेत ना. पक्षीय त्याला हे लावू नका. ऐका ना पक्षीय त्याला झालर लावू नका तुम्ही. जेव्हा पक्षीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने बोलायची वेळ येईल तेव्हा उघडपणे बोलेल, असं आडून बोलणार नाही. बरं ठीक आहे विनायक मेटे, ऐका ना सावंतांचं ऐका मेटे. बोला. दिसतं ना कसं आहे, कधी तुम्ही कदाचित थोडंसं इतके वर्षापासून काम करताय, पण कदाचित ती भारतीय जनता पक्षाची ती कला तुमच्याकडे आली नाही की कशा तऱ्हेनं आपलं मत कसं लपवावं आणि दाखवायचं काम, म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे कधी कधी तुमचे दिसतात. त्यामुळे आम्हाला बोलावं लागतं जाणीवपूर्वक. काय तो नाईलाज होतो आम्हाला, काय करणार आम्ही. पण हे सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे. ज्यांचा काँग्रेसचा पिंड आहे त्या सर्वांचं जसं भाजपमध्ये होत आहे. ऐका ना, भाजपच्या राज्यामध्ये जवळपास 4 वर्ष काही झालं नव्हतं आणि जवळपास 50 लोक त्या ठिकाणी हुतात्मे झाले. त्यावेळेला मात्र मेटे साहेब भाजपच्या शासनाच्या विरोधात काही बोलले नाहीत. आता त्या आजच्या परिस्थितीमध्ये त्यांनी एक पहिलं सुरुवात जेव्हा केली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, ऐका ना, तुमचं ऐकलं ना, मी काय बोललो नाही. तुम्हाला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देण्यासाठी नकार दिला. हे खऱ्या अर्थानं यश आहे. तर मला असं वाटतं की खुल्या दिलानं त्याचं चांगल्या पद्धतीने त्याचं अभिनंदन केलं पाहिजे होतं. दुसरीकडे ज्या पद्धतीनं इतक्या बारकाईने नजर ठेवता, चांगली गोष्ट आहे, तुम्ही ठेवा, विरोधी पक्षांना ती करण्याची गरज आहे. परंतु तीच नजर ती त्यावेळेला का नव्हती 4 वर्ष हे आम्हाला वाटतं, म्हणून आम्ही बोलतोय. कारण आम्ही त्या दृष्टिकोनातून एकमुखानं मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. भाजपचं सरकार असताना देखील तिथं श्रेय बाजूला ठेवलं आणि तिथं चुका दाखवत बसलो नाही. त्याने आम्ही फक्त मागणी करत होतो की तुमची जबाबदारी, आम्ही जबाबदारीची जाणीव करून देतो, तुम्ही करून द्या, आमचं काही म्हणणं नाही. उलट खऱ्या अर्थानं या 6 वर्षामध्ये जी थांबलेली प्रक्रिया होती भारतीय जनता, विनायक मेटे साहेब तुम्ही खुल्या दिलानं त्याचं स्वागत केलं पाहिजे की विरोधी पक्षांना एकत्र घेऊन सारथीचा प्रश्न असेल, मराठाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये तुमच्या सर्व चर्चा करण्याचा असेल, छत्रपती संभाजी महाराजांनी जे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल चर्चा करण्याचं काम हे या सरकारने केलं. आणि मराठा आरक्षणाचा विषय हा राजकीय श्रेया अपश्रेयाच्या बाजूला त्याच्या पुढे जाऊन प्रामाणिक भूमिका घेतली, त्याचं खऱ्या अर्थानं स्वागत केलं पाहिजे होतं. ही भूमिका चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसजींनी घेतली नव्हती, हे आमचं दुर्दैव आहे. म्हणून आमचा त्या ठिकाणी थोडासा जो अँगल मी मगाशी सांगितलं की दात खाण्याचे आणि दाखवण्याचे दिसतात, हा फरक जो दिसतो तो महत्वाचा आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं ज्या पद्धतीनं पुढे सुनावणी घ्यावी का न घ्यावी हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांचा निर्णय आहे, लक्षात घेतलं पाहिजे. ते काय केवळ मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये घेणार आहेत का? ती सगळ्या सुनावण्या या पुढच्या कालावधीमध्ये, त्यांचं वक्तव्य आता विनोद पाटीलजींनी जे सांगितलं की सगळ्या सुनावण्या त्या दृष्टिकोनातून या पुढच्या कालावधीमध्ये घ्याव्या लागेल. करोना बरोबर जगायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. आपल्याला एके ठिकाणी लवकरात लवकर सुनावणी पाहिजे. करोना एवढं लवकर जाणार नाही, करोना बरोबर जगा असं पंतप्रधान स्वतःच नरेंद्र मोदीजी म्हणतात. मग नरेंद्र मोदीजींचा अवमान का करता आपण, हा आमचा त्या ठिकाणी प्रश्न आहे. दुसरीकडे जी टीम राज्य सरकारच्या कालावधीमध्ये राज्यामध्ये हायकोर्टाच्या बरोबर समोर त्या ठिकाणी मराठा आरक्षणाची बाजू मांडत होती, तीच टीम त्या ठिकाणी आहे. उलट त्याच्याबरोबर कपिल सिब्बल असतील, सगळेजण मिळव मंडळी ज्यांना न्याय आणि कशा तऱ्हेनं लढावं हे राज्य सरकारने शिकवायची आवश्यकता नाही. राज्य सरकारला सगळंच नॉलेज असतं असं नसतं. भारतीय जनता पक्ष शासनामध्ये असा विचार असेल, पण आमच्या दृष्टिकोनातून ज्यांची भूमिका त्यांनी करावी आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे, आमची काय अपेक्षा आहे ते सांगितलेलं आहे. आणि प्रोफेशनल असं व्यावसायिक असतात ते, त्यामुळे त्या दृष्टिकोनातून मांडणी करण्याकरता केवळ राज्य सरकारच नाही, त्या जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्या बाजूने देखील त्या ठिकाणी लढणारे लोक आहेत. आता दुसरा राहता राहिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये माझा जो सेव्ह मेरिट आणि सेव्ह नेशन हा जो विषय आहे, लक्षात घ्या लोकशाहीमध्ये निश्चितपणे या देशाच्या लोकशाहीमध्ये एक सौंदर्य आहे. त्यामध्ये विविध विचार, वेगवेगळे विचार आहेत. एकाच गोष्टीकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. परंतु या संदर्भामध्ये ज्या वेळेला लढाई लढायची आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, ती त्याचा निवाडा न्यायालय करणार आहे. त्यामुळे हे योग्य का अयोग्य ह्याचा निवाडा न्यायालय त्या ठिकाणी निश्चितपणे करेल. परंतु राहता राहिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला आरक्षणाची, तेव्हा SC STचं असेल किंवा OBC असेल किंवा इतर सगळ्या आरक्षणामध्ये
मेरिटचा जेव्हा विषय त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा मांडता त्यावेळेला एक लक्षात घेतलं पाहिजे की या संविधानामध्ये जी तुम्हाला ही तरतूद केलेली आहे ज्याच्यामध्ये सकारात्मक ज्याला म्हणतो अफर्मेटिव्ह ऍक्शन्स मध्ये आपण हा घेतला आर्टिकल 15-16 अन्वये. याचं कारण असं आहे की समाजातला प्रत्येक वर्ग ह्याला न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, कोणी मागे राहता कामा नये, त्याला हात देण्याचं काम केलं पाहिजे आणि तो राज्य सरकारचा अधिकार आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये मागासवर्गीय आयोगानं मराठा समाजाला जर मागास ठरवलं असेल तर त्यांना तो न्याय मिळवून देण्याचं काम हे आरक्षणानंच होऊ शकतं. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही हरकत नाहीये. आणि राहता राहायला तुमची जी बाजू आहे तुम्ही न्यायालयासमोर मांडणार आहात, त्यामुळे त्याच्यामध्ये विवाद करण्याचं कारण नाही. जी लढाई आहे ती न्यायालयामध्ये लढली जाईल. ठीक आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट संजय भाटे आहेत, ओबीसी समन्वयक आहेत. संजय भाटे, जेव्हा डॉक्टर अनिल लद्दड जे सेव्ह मेरिट सेव्ह नेशनचे अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की इंदिरा साहनी खटल्यातलं जे डिसिजन आलं होतं 93-94च्या काळात त्यामध्ये 50% मर्यादा ही देशातल्या आरक्षणाच्या बाबतीत लावली गेली होती. मी यापूर्वीसुद्धा या कार्यक्रमात बोललो आहे, कारण त्याच खंडपीठाचे एक न्यायमूर्ती पी बी सावंत यांना मीच प्रश्न विचारला होता की तुमच्याच निर्णयामधून जर का 50% मर्यादा ही कॅप आली असेल तर ती पुढे कंटिन्यू का राहू नये. त्यावरती त्यांचं उत्तर असं होतं की त्या काळी 93-94मध्ये आम्हाला खंडपीठ म्हणून असं वाटत होतं की बहुतेक समाज हा पुढारलेला आहे आणि मागासलेला समाजाची टक्केवारी वाढते आहे म्हणून आम्ही 50% ठेवली होती. पण काळाच्या ओघात आता काय दिसतंय तर बहुतेक समाज यानं त्या दृष्टीनं मागासलेला आहे, पुढारलेला समाज फार कमी आहे म्हणून टक्केवारी आरक्षणाची वाढली तरी चालेल असं मत पी बी सावंतांनी दिलं होतं. आणि त्यानंतर मग मराठा आरक्षणाचा विषय किंवा या याचिकेचा विषय कधी हायकोर्ट कधी सुप्रीम कोर्टातून परत हायकोर्टामध्ये आलं. मग हायकोर्टाने सांगितलं की राज्य मागासवर्ग आयोगाचा सर्वेक्षण किंवा तसा अहवाल तुम्ही आम्हाला द्या. तो अहवाल आला आणि मग राज्य सरकारने जे आरक्षण दिलं होतं, जी टक्केवारी 16% ठरवली होती मराठा आरक्षणाची, ती 12 ते 13 करून हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं, वैध ठरवलं. आपण हायकोर्टाला कोर्ट ऑफ रेकॉर्ड्स म्हणतो की त्या हायकोर्टामध्ये बहुतेक सुप्रीम कोर्टाचे जे काही जजमेंट्स असतील, इतर हायकोर्टाचे काही जजमेंट्स असतील, त्याचा सारासार विचार करून हायकोर्ट जजमेंट देतं, कारण त्याला पुन्हा सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जातं म्हणून हायकोर्ट ती खबरदारी घेतं. अशा वेळी आता जेव्हा हे प्रकरण हा खटला मराठा आरक्षणाचा मेडिकल पीजी बरोबरच सुप्रीम कोर्टात आलेला आहे, तर तुम्ही कसं बघताय याकडे? आशिष, मी पहिल्यांदा एक स्पष्ट करू इच्छितो. मगासपासून मेटे आणि सावंत एकसारखं सांगत आहेत की आज स्थगिती देण्यास नकार दिला असं नाही आहे. उलट सुप्रीम कोर्टाची सुरुवातीला अशी भूमिका होती की हे प्रकरण फायनली ऐकायचं. पण ज्या वेळेला या आरक्षणाच्या निमित्ताने ज्या वेळेला असं वारंवार लक्षात यायला लागले की जोरात भरती सुरू आहे, प्रवेश प्रक्रिया सुरू आहे, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये अंतरिम ऐकण्याचा प्रयत्न केला. हे जरी असलं, आता मुख्य प्रश्नाकडे, तुमच्या प्रश्नाकडे येत असताना आपल्या घटनेमध्ये जर एक समान तत्व जर आपण काही पाहिलं तर ते असं दिसतं की तिथे एकतेच्या, समानतेच्या हॅलो बोला सलग बोला. हा, आपल्या एकूण घटनेमध्ये इक्वॅलिटी म्हणजे समानतेच्या तत्वाला अतिशय प्राधान्य दिलेलं आहे. संपूर्ण सर्व घटनात्मक तरतुदींना जोडणारा जर दुवा म्हणून जर पाहिलं तर आपल्याला हे समानतेचं तत्व दिसतं. आज 50%च्या मर्यादेची आरक्षणाचे जे समर्थक आहेत, मराठा आरक्षणाचे जे समर्थक आहेत, त्याची बाजू अशी मांडतात की सुप्रीम कोर्टानेच त्यामुळे मंडल आयोगाच्या निकालात म्हटलेलं आहे की ती मदत ती वाढू शकते किंवा ती मर्यादा वाढू शकते. सुप्रीम कोर्टचं जजमेंट सोयीप्रमाणे इथं मला वाटतं वाचलं जातं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की समाजामध्ये आजही, भारतीय समाजामध्ये आजही असे काही घटक आहेत, समाजात आजही असे काही समूह आहेत की ज्यांच्याकडे अस्तित्वाचाच अजून प्रश्न निर्माण झालेला नाहीये. ते समूह आज स्वातंत्र्याच्या या प्रवाहात येते आहेत. त्यावेळेला त्यांना सामावून घेण्यासाठी जर काही कशा प्रकारची जर आरक्षणाची मर्यादा जर आपल्याला वाढवता आवश्यक असेल तर ती वाढवता येईल अशा पद्धतीनं ते सुप्रीम कोर्टानं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. पण याचा फायदा घेऊन जर हरियाणातले जाट उभा राहत असतील, राजस्थानमधले गुज्जर उभा राहत असतील आणि गुजरातमधले पाटीदार आणि महाराष्ट्रातले मराठी उभे येत असतील आणि म्हणत असतील की आम्ही व्हलनरेबल कास्ट आहोत, आम्ही असे समूह आहोत की आत्ता कुठे आम्हाला अस्तित्वाची जाणीव होते म्हणून हे 50%ची मर्यादा वाढवा असं जर म्हणत असेल तर मला वाटतं
त्या आपण निर्णयाचा, त्या मंडल आयोगाच्या निर्णयाचा विपर्यास करतो. त्यामुळे 50%ची मर्यादा, आशिष, 50%ची मर्यादा ही काही मंडल आयोगाच्या निकालांनी सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली नाही. अगदी सुप्रीम कोर्टाचा अगदी सुरुवातीपासून बालाजीपासून जर तुम्ही सर्व निर्णयांचा जर प्रवास पाहिला तर 50%ची मर्यादाचा सातत्यानं सुप्रीम कोर्ट आग्रह धरलेला आहे. अगदी परवाची गोष्ट तुम्हाला सांगतो की 24 एप्रिलला ज्या वेळेला आपण सगळे ह्या कोरोनाच्या ह्या गडबडीत होतो आणि प्रसार माध्यमांचं ते कुणाचंच त्याकडे लक्ष नव्हतं, सुप्रीम कोर्टच्या 5 जजेसच्या बेंचनी आंध्र प्रदेशच्या एका निर्णयाच्या बाबतीत पुन्हा एकदा ह्या 50%च्या निर्णयाची महती आणि त्याचं औचित्य आणि त्याचं महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे 50%च्या मर्यादेचा आग्रह सुप्रीम कोर्ट सहजासहजी सोडेल आणि तेही एका प्रगत समाजासाठी हे काही मला वाटत नाही. 50%चा आग्रह आणि 50%ची जी ऍसिड टेस्ट आहे ती त्या मराठा आरक्षणाला पार पाडावीच लागेल. ठीक आहे विनोद पाटील, हाच प्रश्न आहे. अनेकांना असं वाटतंय की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही, जसं आता ॲडव्होकेट संजय भाटे म्हणाले, ते तर मराठा समाजाला प्रगत समाज म्हणतायत. मग अशा वेळी ही जी सुप्रीम कोर्टाची निकालाच्या माध्यमातून आलेली मर्यादा आहे इंदिरा साहनी खटल्याच्या माध्यमातून, ती 50%च्या वर गेलेलीच आहे. महाराष्ट्रात आता ती 65% झालेली आहे, तामिळनाडूमध्ये सुद्धा ती वाढलेली आहे. तर मग आता सुप्रीम कोर्ट यावरती विचार करणार नाही का, या मर्यादेवरती आणि मराठा आरक्षणाच्या टक्केवारीवरती? सुप्रीम कोर्टाला प्रत्येक बाजूने विचार करावा लागेल. जर इंदिरा साहनी जजमेंटचे दाखले आदरणीय ॲडव्होकेट साहेब देत असतील तर मी त्यांचं लक्ष वेधू इच्छितो. ह्या भारतामध्ये भारत सरकारने EWS नावाचं एक नवीन आरक्षण आणलं, इकॉनॉमिक विकर सेक्शन, आणि त्याची मर्यादा 10% आहे. कुठल्याही राज्यामध्ये रँडमली 50% आरक्षण असेल आणि त्याच्यामध्ये 10% असेल तर 60% झालेलं आहे. याची सुनावणी देखील सुप्रीम कोर्टात झालेली आहे. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. एखादं जजमेंट 8 जस्टिसचं लागत असताना त्याच्यामध्ये जर मतांतर असतील तर ते प्रत्येक ठिकाणी लागू होतं असं नाही. त्या जजमेंटमध्ये इट शॅल बी म्हणलेलं आहे, इट शुड बी म्हणलेलं नाही. आणि राहिला मराठा समाजाचा प्रगतिशील असण्याचा, मला एक कळतं की घटनेमध्ये आणि प्रिॲम्बलमध्ये समानता आहे, परंतु आरक्षणाच्या टक्केवारीचा कुठेही उल्लेख नाही. जो मागासलेला असेल त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण इन्सेंटिव्ह दिले पाहिजे. याच्यासाठीच आयोगांची निर्मिती आहे. मग सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल, स्टेटचा असेल, वारंवार 10 वर्षांनी त्याचा अभ्यास करायचा. जे मागं असतील त्यांना पुढं आणायचं आणि जे पुढं असतील त्यांना थांबवायचं. राहिला मराठा समाज मागासलेल्याचं एक उदाहरण मी देऊ इच्छितो. 95% समाज आजही गाईच्या गोठ्यामध्ये राहतो, म्हशीच्या गोठ्यामध्ये राहतो. जिथे म्हशी आणि गाईसोबत झोपणारे लोक जर यांना प्रगतिशील वाटत असतील तर मग हे शॉकिंग आहे. मुंबईमध्ये राहणारा मरीन ड्रायव्हरचा मराठा 1% पण नसेल. राज्यामध्ये 950 पेक्षा अधिक फॅमिलीजच्या अवतीभोवती मराठ्यांचं राजकारण फिरलेलं नाही. कारखानदारीपासून तर लोकसभा विधानसभा क्षेत्रात मंत्रिमंडळातील सदस्यपदापर्यंत फक्त 900-950 लोकांपर्यंत ते गेलेलं आहे. मराठा समाज हा मागासलेला आहे हे आयोगाने सिद्ध केलेलं आहे. आणि यापूर्वीच्या आयोगासमोर जे काही फॅक्ट आले असतील त्यापेक्षा नारायण राणे समितीचं फॅक्ट असेल, गायकवाड साहेबांचं फॅक्ट असेल, या सर्व गोष्टी समोर आलेल्या आहे. आणि माझ्या अगोदर ते सरांनी सांगितलं दूध का दूध पाणी का पाणी. मराठा समाजाची तयारी आहे दूध स्वीकारण्याची. म्हणूनच मराठा समाज मागणी करतोय की 5 पेक्षा अधिक न्यायाधीशांच्या समोर हे प्रकरण चालवा. आणि न्यायाधीशांसमोर हे प्रकरण चाललं, घटनेतला विषय आहे. कारण आपण काल परवाचा निकाल बघितला जाधव साहेब, त्याच्यामध्ये मराठा समाजाचं थोडंसं नुकसान झालंय. काय झालंय की 32% समाज आहे हा टोटल त्या ठिकाणून उठून हा 12% आणि 13% स्पर्धा करतोय. आणि मी तर असं म्हणेल की टेक्निकली जर याला बघितलं तर 50% राहिलेले 19%चं आरक्षणाची वाढ झालेली आहे. कदाचित तुम्हाला माझं बालिशपणाचं स्टेटमेंट वाटेल, पण जर सीट्सचं तुम्ही जर त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केलं की 32% समाजातले मराठा विद्यार्थी ज्यावेळेस खुल्या प्रवर्गामध्ये कॉम्पीट करत होते तर ते 1st, 3rd, 4th, 10th यायचे. परंतु आता त्याच्यातलं असलेलं मेरिट हे याच्यामध्ये कॉम्पीट करत असल्यामुळे इथं असलेले जे विद्यार्थी विकर होते ते ठार मेले. आणि ते 19%चं आरक्षण त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गाला वाढलेलं आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाने विरोध करण्याचं कारण नाही. आणि मला वाईट याचं असं या ठिकाणी वाटतं की जे कोणी विरोध करत आहेत हे श्रीमंत लोक आहेत. यांचं भांडण कशासाठी आहे? PGच्या ॲडमिशनसाठी, जिथलं डोनेशन 50-50 लाख 1-1 कोटी रुपये दिलं गेलं पाहिजे. ते आमच्या गरिबांची परिस्थिती समजू शकत नाही. परंतु भारताच्या न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास आहे. घटनेने टक्क्याची मर्यादा लावलेली नाही.
गायच्या गोठ्यामध्ये राहणारे आम्ही मागासलेले लोक आहोत आणि इंद्रासानीचं जजमेंट सारखे अनेक जजमेंट भारतात आहेत, त्याच्यामध्येही मतमतांतर आहे. सुप्रीम कोर्टामध्ये EWS रिझर्वेशनला स्थगिती नाही. माझ्या महाराष्ट्रामध्ये 50%ची मर्यादा राज्याने केव्हाच ओलांडली, 52% आजच आरक्षण आहे. मुंबई हायकोर्टाच्या मुंबईच्या खंडपीठाने 5% मुस्लिमांचं आरक्षण जे मागच्या सरकारने काँग्रेस राष्ट्रवादीचं दिलं होतं ते स्वीकारलेलं आहे शिक्षणामध्ये, ते या मागच्या भाजप सरकारने दिलं नाही. पण 52 आणि 5 57 जर हायकोर्टाला जर मान्य असेल आणि हे जे युक्तिवाद या ठिकाणी होत आहे, चर्चा जे होत आहे, ह्या सगळ्यांची रिहर्सल झालेली आहे. एक राऊंड मुंबई हायकोर्टात झालेला आहे. हायकोर्टाने सगळ्या बाजूने तपासलेले आणि शिक्कामोर्तब केलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये फक्त आता याचं वाचन होईल, नवीन काही होणार नाही आहे. कायद्याच्या चौकटीत टिकेल आणि सावंत साहेब या ठिकाणी आहेत. मी त्यांना एकच विनंती करतो की या सरकारला सगळ्यात जास्त सुप्रीम कोर्ट कळतं. त्याचं कारण असं आहे की 1 दिवसाचं 2 दिवसाचं सरकार ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी थाटलं होतं, त्या सरकारच्या विरोधात सुप्रीम कोर्टात हे गेले होते आणि खुलं मतदान त्या ठिकाणी कोर्टाने न्यायदान केलं होतं. त्यामुळे कोर्टात कसा युक्तिवाद करायचा, कोर्टामध्ये युक्तिवाद करताना कशा पद्धतीने कोणती मॅनेजमेंट लावायची, पहिलं कोण बोलायचं, दुसरं कोण बोलायचं, हे सगळं सावंत साहेब आणि त्या सरकारला माहिती आहे. म्हणून आमचं त्यांना एवढंच म्हणणं आहे कालपासून, जे जे तुम्ही सरकार आणण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये केलं होतं त्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून मराठा आरक्षण टिकवण्यासाठी या सरकारने केलं तर निश्चित मराठा आरक्षण टिकेल. विनोद पाटील, म्हणूनच मग मुकुल रोहतगी यांना बदलवून कपिल सिब्बल यांना आणलं गेलं का? नाही, मुकुल रोहतगी पण होते त्या ठिकाणी, कपिल सिब्बल साहेब पण होते. माझ्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ PS नरसिम्हा जे एक सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया होते 14 ते 19, हे सर्व मंडळी होती. म्हणजे रोहतगी साहेबांना त्या ठिकाणी बदललेलं असं नाही, रोहतगी साहेबांनी पण आज त्या ठिकाणी आर्ग्युमेंट केलं. नाही, कारण त्या 80 तासांच्या सरकारच्या याचिकेमध्ये मुकुल रोहतगी हे भाजपच्या वतीनं होते किंवा त्यांनी एक स्वतःच मूव्ह केलेली याचिका होती, म्हणून म्हटलं मी. याने कदाचित असेल त्यावेळेस, फक्त निर्णय नाही कदाचित नसतं ना ते, म्हणजे युक्तिवाद करून रेकॉर्डवर असतं, युक्तिवाद त्यांनी करावा. बरं ठीक आहे, होते रोहतगी साहेब होते, आजही होते. त्यामुळे सावंत साहेबांच्या सरकारला माहिती आरक्षण कसं टिकवायचं, तसंच करून यांनी टिकवावं. ठीक आहे. मी अनिल लद्दड यांच्याकडे पुन्हा जातोय. अनिल लद्दड, तोच विषय आहे की तुम्ही PG मेडिकल ऍडमिशनच्या संदर्भात याचिका दाखल केली, तिचा स्कोप वाढला, त्यात मराठा आरक्षणही आलं आणि आता तुमची लढाई मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे असं सगळं चित्र उभं झालं. कारण त्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. तुम्ही त्या चक्रव्यूहात अडकला PGच्या विद्यार्थ्यांना घेऊन. बोला. चुकीचं बोलल्या जात आहे. आता तुमच्या या डिबेटमध्येच लक्षात आलं की राजकारण कसं चालू झालं. डिबेटर 2-3 आपसातच काँग्रेस आणि BJP करायला लागले, परंतु आमचा जो मत आहे तो बिलकुल प्रामाणिक आहे. कोणाचाही आमचा विरोध नाही. कोणी आता म्हटलं की खुल्या प्रवर्गासाठी इतक्या सीटा आहे. अरे खुल्या प्रवर्गासाठी काही पर्सेंटेज ठरवलेला आहे का? खुल्या प्रवर्ग म्हणजे काय? जे कोणी आहे या देशामध्ये, या राज्यामध्ये सगळे खुल्या प्रवर्गात आहेत. खुल्या प्रवर्गासाठी काही राखीव जागा नाही ठेवल्या कोणी. प्रत्येक जण त्याच्यात कॉम्पीट करतो आपापल्या प्रतिभेनुसार. मग हे चुकीचं तुम्ही म्हणणं नाही आहे का की खुल्या प्रवर्गासाठी जितकी पॉप्युलेशन आहे त्याच्या जास्त हे आहे? पूर्ण 100% पॉप्युलेशन खुल्या प्रवर्गात येतं. हा आहे युक्तिवाद प्रॉपर. तुम्ही जे युक्तिवाद करताय ना ते आपापल्या फक्त समाजासाठी, आपल्या स्वार्थासाठी करताय. असा युक्तिवाद न्यायालयात चालणार नाही असं माझं ठाम मत आहे. जे काही सत्य असेल ना ते समोर येईल. तुम्ही एकामेकाला दोषारोपण करून काही होणार नाही की युक्तिवाद बरोबर केला तर हा टिकेल, नाही तर नाही टिकणार. अरे आम्ही कुठं विरोध केला कोणाचा? एका शब्दाने आम्ही विरोध नाही केला. आम्ही मर्यादेच्या गोष्टी करतो आणि ते सर्वांसाठी आहे. जे कोणी ॲडव्होकेट संजय भाटे, प्रश्न असा आहे की राहून एका मुद्द्यावरती ही चर्चा येते आणि ती चर्चा त्या मुद्द्यावरनं पुढे सरकत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे तो असा आहे की OBC जर का महाराष्ट्रामध्ये 19% धरले तर OBCची संख्या आणि मराठा समाज आता त्यात 12-13%, त्यांना ACBC म्हटलेलं आहे. पुन्हा 2% SBC आहे, ते वेगळेच आहेत. तर आता मुद्दा कोणता येतो? मुद्दा हा येतो की ओबीसींचा विरोध आहे किंवा मराठ्यांना OBC मध्ये जायचं नाही आहे, ते SCBC म्हणून आलेले आहेत. पण ते स्वतःला OBC समजतात.
पण ओबीसी त्यांना घेत नाहीये. आणि म्हणून मग ते म्हणतात हे आमचं राजकीय आरक्षण नाहीये, आम्हाला राज्यातल्या शिक्षण सेवेत आणि राज्यातल्या नोकर भरतीत हे आरक्षण ते सुद्धा आम्हाला क्रिमी लेअरनुसार दिलेलं आहे, म्हणजे सर्वांनाच दिलेलं आहे असं नाही. तरी सुद्धा मग ओबीसी समाजाला आक्षेप का? थोडंसं आशिष थोडा वेळ घेऊन तुम्हालाकडे हा विषय सांगतो. हा, जरी मराठा समाजाला आरक्षण यापूर्वी अगदी मंडल आयोगापासून सराफ आयोग त्यानंतरच्या सर्व आयोगांनी हे नाकारलं होतं, आणि ज्यावेळेला नारायण नारायण समितीच्या माध्यमातून याला आरक्षण द्यायचा प्रयत्न झाला त्यावेळेला हायकोर्टानं त्याला स्थगिती दिली. त्यानंतरच्या शासनाने त्यांना जे आरक्षण दिलं त्यावेळेला आरक्षण देताना त्यावेळेला फडणवीस सरकारने सांगितलेलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का न लावता आम्ही हे आरक्षण देणार होतो. त्यामुळे या आरक्षणाला कोणत्याही ओबीसीनी त्याला विरोध केला नव्हता. पण ज्या वेळेला ह्या आरक्षणाचा मसुदा बाहेर आला, त्याचं जे स्वरूप बाहेर आलं, त्यावेळेला त्याला जो शब्द त्यांनी वापरलेला आहे की शेड्यूल सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड या कॅटेगरी अशा प्रकारचा एक प्रवर्ग करून त्यांना मराठ्यांना महाराष्ट्रातल्या आरक्षण दिलेलं आहे. अशीच जर आपण घटनेमध्ये ओबीसीची जी व्याख्या पाहिली, ओबीसी हा शब्द इतर मागासवर्ग हा आपण बोली भाषेत वापरणारा शब्द आहे. प्रत्यक्षात तो वर्ग जो आहे घटनेमध्ये त्याचा जो उल्लेख केलेला आहे तो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास अशाच प्रकारचा आरक्षण, अशाच प्रकारचा त्याचा उल्लेख आहे. उद्या हे मराठ्यांचं जे आरक्षण दिलेलं आहे त्यांना सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कॅटेगरी म्हणून जे आरक्षण दिलेलं आहे ते 50% जी मर्यादा आणि जे लढाही वारंवार सांगता आहेत की या देशातली गुणवत्ता, या देशातलं समानतेचं तत्व, या सर्वाच्या मुद्द्यावर जर अडचणीत आलं तर आज मराठ्यांना गायकवाड आयोगाने मग ते कशाही पद्धतीनं दिलं असेल, गायकवाड पद्धतीची कार्यपद्धती, त्याचे निष्कर्ष हा एक मोठा संशोधनाचा आणि एकूणच म्हणजे या देशात आयोग कसे काम करतात आणि कसे करू शकतात याचं एक उदाहरण आहे. पण मी त्यात जात नाही. गायकवाड आयोगाने त्यांना मागासवर्ग प्रमाणपत्र दिलेलं आहे की आणि अशा प्रकारचा निष्कर्ष काढलेला आहे. उद्या हे जर आरक्षण, मराठ्यांचं आरक्षण केवळ 50%च्या तत्वावर अडचणीत आलं तर ते त्यावेळेला मराठे निश्चितपणे म्हणतील की आमच्याकडे राज्य मागासवर्ग आयोगाचं मागासवर्ग असलेलं, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असलेला निष्कर्ष असलेलं प्रमाणपत्र आहे, त्यामुळे आताच्या प्रचलित ओबीसी मध्ये आमचा समावेश करा. आणि त्यावेळेला मग आशिष तुम्ही कल्पना करा की खऱ्या ओबीसीची काय अवस्था होईल. आणि म्हणून ही भीती, ही घटनात्मक तरतुदींना धरून असलेली भीती असल्यामुळे ओबीसी समाजाला या मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध आहे. ठीक आहे. विनायक मेटे, राजकीय आरक्षण मराठ्यांना का नको? कारण तुम्ही सुद्धा आधी राजकीय आरक्षण मागत होतात, मग एकाएकी तुमच्या लक्षात आलं की ते शक्य नाही, मग एसीबीसी आलं. नाही असं आहे अशी जी की मीच नाही तर कुणीही कधीही मराठा समाजाला राजकीय आरक्षण मागितलेलं नाही, हे मी पुन्हा पुन्हा आपल्याला स्पष्ट सांगतो. ओबीसी तर मागितलं होतं ना, समाज ओबीसी मागितलं होतं की नाही? ओबीसी मध्ये रिझर्वेशन मागितलं होतं, पण ते राजकीय दृष्ट्या नाही. उलट आम्ही असं म्हटलं होतं त्या काळामध्ये की आत्ताच्या ओबीसीना ए कॅटेगरीमध्ये टाका आणि आम्हाला मराठा समाजाला बी कॅटेगरीमध्ये टाका आणि त्याचं ट्रान्सफर तुम्ही करू नका, ही मागणी होती आमची. पण राजकीय आरक्षण हे कुणीही मागितलं नव्हतं. उलट ओबीसी मधले जे कोणी स्वयंभू नेते आहेत किंवा ज्यांना ओबीसी लीडर होण्याची ज्यांना काही हौस आहे, असे लोक केवळ मराठा समाजाला बदनाम करण्याच्या करता तो राजकीय आरक्षण हे मागतील, उद्या राजकीय आरक्षण मागतील, आपल्यातला वाटा करतील, अशा पद्धतीची भीती सर्व ओबीसी समाजाला दाखवतात आणि आपली पुढारीपणाची हौस भागवतात. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला मी एक आपल्याला सांगतो, जे इंदिरा साहनीचं नेहमी सातत्यानं बोललं जात आहे, इंदिरा साहनीच्या वेळेचं असेल किंवा नंतरच्या काळामधल्या काही जजमेंट असतील सुप्रीम कोर्टाचे, हे जजमेंट त्यांनी जरूर दिलेले आहेत. काही 50%च्या वरती साधारण जाऊ नये अशी अपेक्षा आहे. काही नियम नाही, कायदा नाही, हे आपण लक्षात घ्या. उलट या आजच्या मितीला काय आहे की तामिळनाडूमध्ये 69% आहे, तुमच्या राजस्थानमध्ये 50%च्या वरती आहे, बाकीकडलं जाऊ द्या. महाराष्ट्रामध्ये आज सुद्धा जे ओपनच्या करता
आणि तुमच्या आपल्या मराठा समाज हे वगळलं तरी 52% आरक्षण गेले अनेक वर्षापासून सुरू आहे. म्हणजे 50%च्या पेक्षा तुम्ही ही क्रॉस लाईन ओलांडलेली आहे. मग 2% ओलांडली काय आणि 10-15% ओलांडली काय, त्यानं काय फरक पडतो? उलट मूळ मुद्दा असा आहे की हा एक, त्यामुळे असा काही फरक पडत नाही. आता याच्यामध्ये खुल्या वर्गासाठी केंद्र सरकारनं 10% दिलेलं आहे. त्या 10%ला ना कोणत्याही सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली आहे, ना कोणत्या हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे. ते आजही सुरू आहे, म्हणजे हे मान्य आहे सगळं. दुसरी गोष्ट, या संदर्भामध्ये ज्या आयोगाचा उल्लेख सातत्याने केला जातो काही मराठा समाजाच्या विरोधातल्या लोकांकडून, हे खत्री आयोगाचं उदाहरण देतात, तुमचे मंडल आयोगाचं उदाहरण देतात. आज कोर्टामध्ये काही लोकांनी बापट आयोगाचाही उल्लेख केला. पण मी आपल्याला या निमित्तानं असे जे सांगतो की अगोदर याच्या सगळ्याच्या कालेलकर आयोग होता. कालेलकर आयोगामध्ये मराठा समाजाला आरक्षण होतं. आता खत्री आयोग असेल, मंडल आयोग असेल, बापट आयोग असेल, या सगळ्या आयोगाने कोणत्या खेड्यामध्येच गेले नाहीत, ते कोणत्याही गावामध्ये गेले नाही, कोणताही सर्वे केला नाही, कोणतीही माहिती कलेक्ट केली नाही. यांनी फक्त मुंबईमध्ये बसून हे सगळे अहवाल तयार केले. आणि काही लोकांच्या, जसं या काही ओबीसी नेत्यांच्या डोक्यात आहे की मराठा समाज फार समृद्ध आहे, कारखानदार आहे, वतनदार आहे, जागीरदार आहे, आमदार आहे, खासदार आहे, असंच जे वरवरचं चित्र दिसतंय दुधावरले साईसारखं, हेच या आयोगाच्या सगळ्या डोक्यात होतं. आणि ती सरसगट त्यांनी फक्त मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. त्यावेळेस खऱ्या अर्थानं खालपर्यंत जाण्याचं काम नारायण राणे समितीनं केला गेला. पण नारायण राणे समितीनं केल्याच्या रिपोर्टवर तिथं चूक, मी जी त्यावेळेस बोलत होतो त्यावेळेच्या सरकारला, म्हणजे चव्हाण साहेबांच्या आणि पवार यांच्या सरकारला, की तो रिपोर्ट अगोदर मागासवर्गीय आयोगाकडे पाठवा, परंतु त्यांनी ती चूक केली, त्यांनी पाठवला नाही. त्यामुळं उच्च न्यायालयामध्ये आपल्याला स्थगिती मिळाली. मग चुकीच्या पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम त्यावेळेच्या आघाडी सरकारनं केलं. त्या काळामध्ये मी फक्त एकटा बोलत होतो की तुम्ही हे चुकीचं करायला लागलात. त्यानंतर जे आलं ते देवेंद्रजीच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि त्यांनी डेटा क्वांटिफाईड करून घेतला राज्य मागासवर्ग आयोगाकडून. नंतर त्यालाही स्थगिती, अगोदर नंतर कायदा केला त्यालाही स्थगिती मिळाली अशीची. नंतर मग परत तो सगळा अहवाल मग सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाच्या मार्फत राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सगळं हे प्रकरण पाठवलं. ते ऐका, थोडं महत्वाचं आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाकडे पाठवल्यानंतर मग खऱ्या अर्थानं गायकवाड यांनी गावागावापर्यंत जाऊन सगळा सर्वे केला. मोठेचे मोठे सगळे अनेक प्रकारचे त्यांनी माहिती काढल्या इतिहासाचं. आणि त्याच्यानंतर ते रिझर्वेशन दिलं गेलं. आणि ते सुप्रीम कोर्टात असेल किंवा राज्य या उच्च न्यायालयात असेल, हे टिकवण्याचं काम त्यावेळेच्या देवेंद्रजी फडणवीस सरकार यांनी केलं. सचिन सावंत, पण बघा 2014ला विधानसभा निवडणुकीच्या आधी अधिसूचना काढली गेली होती मराठा आरक्षणाची. 16% आरक्षण मराठा समाजाला आणि 5% आरक्षण मुस्लिम समाजाला. त्यानंतर ते प्रकरण हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टात गेलं, परत आलं आणि पुन्हा मग देवेंद्र फडणवीस सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचं अधिष्ठान त्या निर्णयाला दिलं आणि मग त्याचं श्रेय घेतलं. आता तुमचं सरकार पुन्हा त्याचा पाठपुरावा करते आहे. म्हणजे प्रत्येक सरकार, प्रत्येक पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यास इच्छुक आहे, पण कायदेशीर बाबींमध्ये कोर्ट कचेरीमध्ये ते अडकू शकतं हेही अनेकांना वाटतं. एक लक्षात घ्या, ज्या वेळेला हा आरक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी गेला तो न्यायालयामध्ये टिकणार आणि त्या दृष्टिकोनातून इतर राज्यांमध्ये काय चाललंय याची जाणीव निश्चितपणे होती. म्हणजे राणे समिती 2012च्या डिसेंबर महिन्यामध्ये ज्या वेळेला नेमली गेली त्यावेळेला त्यांनी ज्यांनी तो ड्राफ्ट तयार केला होता तमिळनाडू सरकारचा, त्या तिकडच्या वकिलांना बोलवून आणून त्याच्यासमोर बसवून त्याच्याबरोबर केला होता. तुम्ही लक्षात घ्या, हे विसरला कामा नये. आणि मला आता जे मेटे साहेबांच्या बोलण्यावरती मी नेहमी म्हणजे का बोलावं असं वाटतं मला. याचं कारण काय आहे की ते जे बोलतात त्याचा रोग थोडासा चुकीचा असतो. म्हणजे त्याचं जर सगळ्यात तरी त्यांनी प्रॉपर त्याचं अनालिसिस विश्लेषण केलं तर आम्हाला समजेल. ऐका ना, पूर्ण काँग्रेस दिलेली आहे.
ऐका ना मेटे ऐका ना विनायक मेटे, ऐका ना विनायक मेटे, मराठा समाजाचे असले ऐका ना मेटे साहेब, ऐका विनायक मेटे, ऐका हा सचिन सावंत, तुम्ही मेटेंचं नाव नका घेऊ. बोला तुम्ही, मी ऐकतो, तुम्ही ऐकतो. काय वाईट बोलत नाही मेटे साहेब. नाही ते मलाही जाणवलेलं आहे. त्यांनी नारायण राणे अहवालाला फार महत्व दिलं नाही विनायक मेटेंनी. हा, राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल महत्वाचा होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्रासदायक आहे, कदाचित त्रासदायक आहे, तुम्हाला ते त्या ठिकाणी सहन होत आहे काही सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. पण ऐका ना खरं, माझं ऐकून तर घ्या. अहो ते पण राणे साहेबांना डिफेंड करत नाहीत, काळजी करू नका. हा, पुढे बोला सचिन सावंत, पुढे बोला. राणे साहेबांवर टीकाही करत नाहीये. याचं कारण आहे, आता त्यांना त्रासदायक आहे टीका केली तर राणे साहेबांवर. पण ऐकून घ्या, विषय असा आहे की ज्या वेळेला 2014 नाही काही त्रास नाही, उलट त्यांनी चांगला रिपोर्ट दिला होता. बरं ठीक आहे सावंत बोला राणेंविषयी बोला. ऐका ना बेटे साहेब, थोडंसं त्रासदायक आहे, कधी कधी ऐकावं लागतं अशा गोष्टी. सत्य आहे, कटू असतं. 2014च्या जून मध्ये, ऐका ना 2014च्या जून मध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी अध्यादेश काढला. कारण त्या वेळेला आमच्याकडे कायदा करण्याकरता अधिवेशन बोलवण्याला वेळ नव्हता. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की ह्यानंतर 2014ला आमचं सरकार गेलं ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आणि फडणवीस सरकार आलं आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याला स्थगिती मिळाली. त्या नोव्हेंबर महिन्याला ज्यावेळेला उच्च न्यायालयामध्ये सुनावणी त्या अध्यादेशावर होती, त्यावेळेला वकीलही गेला नव्हता राज्य सरकारतर्फे, यांनी लक्ष दिलं नाही. मग ठीक आहे, आमची म्हणजे आता हे म्हणतायत की फक्त राणे समितीच्या अहवालावरती ते टिकलं नसतं, मागासवर्गीय आयोगाचा त्याचं अनुमोदन घेण्याची आवश्यकता होती. हे खरं आहे, हरकत नाही, तुमचं म्हणणं आहे, आम्ही असं ते मान्य करतो. मग जर 2014ला नोव्हेंबर महिन्यामध्ये आमच्या अध्यादेशाला स्थगिती मिळाली, तर 2015च्या जानेवारीमध्ये तोच अध्यादेश त्यांनी कायद्यामध्ये का बदलला आणि तो कायदा का संमत करून घेतला विधिमंडळामध्ये? आणि मग विधिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना त्यावेळेला गायकवाड आयोग किंवा कुठला आयोग नेमला नव्हता. लक्षात घ्या, तोच अध्यादेशाचा यथातथा शब्द, सगळेच शब्द आणि शब्द ईएसबीसीच्या कायद्यामध्ये होते. ईएसबीसी म्हणतोय मी तुम्हाला, आणि मी आज तुम्हाला चॅलेंज करतो बेटे साहेब, जो ईएसबीसीचा आमचा अध्यादेश होता तोच ईएसबीसीच्या कायद्यामध्ये शब्द आणि शब्द होता आणि तोच शब्द आणि शब्द एसीबीसी कायद्यामध्ये आहे. फक्त ईएसबीसीचं तुम्ही एसीबीसी केलेला आहे, लक्षात घ्या. बाकी दुसरी गोष्ट, त्याच्यामुळे त्या कायद्यामध्ये पुढचा कायदा आला, नंतर आता जो कायदा केला त्याच्यामध्ये ऐकून फरक काही नाहीये, फक्त गायकवाड आयोग नेमला गेला, लक्षात घ्या. आता गायकवाड आयोग नेमण्याकरता 3 वर्ष लावली, तुम्ही लक्षात घ्या. आता विनोद पाटील जे आहेत ते त्या ठिकाणी याचिकाकर्ते होते, त्याच्या संदर्भामध्ये त्यांचे इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन होतं. त्यांनी आता सांगावं की आयोग हा शब्द, सावंत साहेब बेसिक गोष्ट मागच्या आघाडी सरकारला हे कळालीच नाहीये की जर आरक्षण मिळवायचं असेल तर राज्य मागासवर्गीय आयोग. बरं ठीक आहे ना, ऐकून घ्या ना. तसं नसं झालं तर मग आरक्षणाचं राजकारण कसं झालं असतं? बेसिक गोष्ट आहे. ऐका 3 वर्ष तेच त्यांना कळालं नाही मागच्या सरकारला. ऐका ना, मागच्या सरकार म्हणजे फडणवीस सरकार म्हणतात तुम्ही. तिथं तर फडणवीस सरकारला 3 वर्ष, ऐका ना, फडणवीस सरकारलाही कळालं नाही ना. मागचं आघाडी सरकार चव्हाण साहेबांचं सरकार. आता बघा, मग त्यांनी कायदा काय केला ऐकून घ्या. आमचा अध्यादेश चुकीचा होता, चुकीच्या पद्धतीने आणला होता. मग त्याचा कायदा जानेवारी महिन्यामध्ये 2015ला का केला त्याचं उत्तर देणार नाही. 3 वर्ष यांनी टंगळमंगळ करत ती सुनावणी हायकोर्टामध्ये प्रलंबित ठेवली. ऐका सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला की ह्याला एक्सपेडाइट करा. लक्षात घ्या, राज्य सरकारला ही नव्हती. आजही तुम्हाला ऑन रेकॉर्ड सांगतो, 2016 साली ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होती, त्यांनी सरळ त्यांना प्रश्न विचारला गेला, पत्रकारांनी प्रश्न विचारला, ऑन रेकॉर्ड आहे मेटे साहेब, तुम्ही कदाचित त्याच्यावर झाकताय. त्यांनी सांगितलं की आम्ही वेळ मागितला नाही. विनोद पाटीलजी खोटं बोलते का सांगा? देवेंद्र फडणवीस यांनी सरळ सांगितलं आम्ही वेळ मागितलेला नाहीये, पुढे ढकायला सांगितलं नाही. आणि ज्या वेळेला लगेच संध्याकाळी त्या ठिकाणचं प्रोसिडिंग आलं, त्यावेळेला राज्य सरकारच्या वकिलानं भरपूरसा वेळ द्या आम्हाला असं मागितलं होतं. म्हणजे किती खोटं बोललं होतं हे सांगितलं होतं पुढे ढकलायला. सर्वोच्च न्यायालयाने ते त्या ठिकाणी ठीक आहे. संजय भाटे, तुम्हाला काय इंटरव्ह्यू करायचा आहे? संजय भाटे, ऍडव्होकेट संजय भाटे, पुढे ढकलायला काय लवकर वेळ संपलाय माझा. हो, आरक्षण आलं की सावंत आणि मेटे ह्याच्यामध्ये हा खलंजी तुरा चालत राहत असतो. इतक्या महत्वाच्या एका घटनात्मक मुद्द्यावर असो, त्यांना त्यात मजा येत असेल तर त्यांनी करावी. पण ही मजा करत असताना मेटे साहेब, आपण वरिष्ठ सभागृहाचे सदस्य आहात, थोडंसं आपण जबाबदारीने बोलावं अशी माझी विनंती आहे.
मंडल आयोग हा घटनेच्या कलम 340 प्रमाणे स्थापन करण्यात आलेला होता, राष्ट्रपतींच्या आदेशाने स्थापन केला होता आणि त्याला म्हणता की त्या आयोगानं कोणत्याही प्रकारचा दौरा केला नाही, कुठेही गेला नाही, मुंबईमध्ये बसून दौरा केला. मंडल आयोगाचा आपण अभ्यास केलाच का? महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या, प्रत्येक ब्लॉक मधल्या, प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन त्या आयोगानं अभ्यास केलेला आहे. इतका अभ्यासपूर्ण आयोगाला आपण काहीतरी अगदी सहजपणे अगदी काही बोलून टाकता. कृपया आपण याचा अभ्यास करा. आरक्षणासाठी आपण गेले काही वर्ष आपलं राजकारण चालू आहे ते चालू ठेवा, पण मंडल आयोगाबाबत असं बेजबाबदारपणे बोलू नका. दुसरी गोष्ट, आर्थिक आरक्षणाबाबत आशिष तुम्ही बोलत होतात आणि त्याला कुठे अजूनही ते त्यामुळे 60% परवानगी दिलेली आहे. आर्थिक आरक्षणाला घटनात्मक दुरुस्तीला आव्हान देणारा जी याचिका आहे ती सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलेली आहे. त्याला अंतरिम स्थगिती दिलेली नाही हे बरोबर आहे, पण त्याला ती अशा प्रकारच्या घटनात्मक दुरुस्तीला कोणत्याही प्रकारे अंतरिम स्थगिती दिली जात नाही, कारण देशाच्या संसदेने केलेला तो त्यांचं तेच म्हणणं आहे की आर्थिक निकषावरती केंद्र सरकारनेच आरक्षण लागू केलं, टक्केवारी वाढली, असंच त्यांचं म्हणणं होतं. नाही, तुम्ही आता जे महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे ते सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणून दिलेलं आहे. 10%च्या घटनात्मक तरतुदीच्या खाली दिलेलं नाहीये, हे त्याच्यापासून स्वतंत्र आहे आणि म्हणून हाच तर मुद्दा आहे ना. आणि सुप्रीम कोर्टात तो सोडवायचा आहे. सुप्रीम कोर्ट कदाचित त्यावरच भाष्य करेल की टक्केवारी वाढत असेल तर ती का वाढते आणि वाढवणं टक्केवारी हे सुप्रीम कोर्टाला मान्य नसेल इंदिरा साहनी खटल्याच्या अन्वयानं, तर मग सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल याकडे सर्वांचं लक्ष आहे. मी ही चर्चा इथेच थांबवतोय कारण मुद्दे खूप आहेत आणि ही चर्चा थांबणार नाहीये, म्हणून तर प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टात अंतिम फैसला जर का 27 जुलैच्या सुनावणीत होणार असेल, 27, 28 आणि 29 जुलैच्या, तर मग आपण सर्वांनी आत्ता चर्चेचे मुद्दे बंद करून तोवर वाट पाहावी. त्यातच धन्यता आहे, कारण हा जो फैसला आहे हा केवळ जे PG मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशांचा प्रश्न नाही किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही, तर एकूणच आरक्षणाचा प्रश्न आहे. यामुळं बऱ्याच गोष्टी या वर खाली होणार आहेत, ज्या झालेल्या आहेत त्यावरती एकतर शिक्कामोर्तब होणार आहे किंवा त्या बाद होणार आहेत. आणि म्हणूनच ही जी पुढची सुनावणी आहे सुप्रीम कोर्टातली 27 जुलैपासूनची फार महत्वाची आहे. मी इथेच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे.